हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आणि आज सकाळी सकाळी एवढा लवकर उठून मी करते सगळी रांगोळीची तयारी. आज वास्तुशांती आमच्या घरी. मी 5 वाजता उठली आणि वर रांगोळी काढायला घेतली. मम्मी पप्पा पूजेला बसलेत. ब्राह्मण काकांनी कालच पूजा मांडलेली, त्यामुळे आज काही घाई गडबड झालीच नाही आहे. मग मम्मी पप्पा इकडे पूजा चालू होते. ते ब्राह्मण काकासारखं साक्षी 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 करत होते, पण माझी रांगोळी काढून झालेली होती. म्हणून मी आता म्हटलं चला त्यांची काहीतरी मदत करू. आणि गाईज, हे ब्राह्मण काकाने मला एकच काम दिलेलं की हे मम्मी पप्पा काय करतात त्यांच्या मागं बघत फिरायचं नसतं, एवढंच काम होतं मला. नाही तसं काही नाही आहे, मी शूट करायचं म्हणून फिरत होते. मग हे झालं. मग ब्राह्मण काका म्हटली साक्षी इकडे ये. मग मी गेले तर काही नाही, तर त्यांच्या हाताखाली काहीतरी द्यायचं होतं. मग झालं. मला म्हटली ये, घरातली मोठी मुलगी आहे ना, हात पेंट करायची. ते म्हटलं चला आपले ठसे कुठं तरी येऊ म्हटले. मग काय नंतर ही घरात एंट्री करायची होती, त्यावेळेसचा टाईम चालू होता. तोरण वगैरे लावायला चालू होतं. गृहप्रवेश झाला. गृहप्रवेश झाला की आम्ही सगळे घरात ऑफिशियली एंट्री करू शकतो. आता चला, आता हे घर आपलं झालं असं समजावं लागेल. मग काय नंतर ब्राह्मण काका आमचे प्रो मॅक्स हुशार. ते म्हटले घराला वेडे मारण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट टेरेसवरती जाऊन 5 दोऱ्याने वेडे मारा. झालं काम. हे काहीतरी होतं, कृष्णाला आंघोळ घालायला चालू होती वरती. म्हटलं चला आपण फोटोज तर काढू, म्हणून मी फोटोज व्हिडिओज काढत होते. यांना माहीत पण नाही मी ब्लॉग करते आणि मी त्यात ॲड करणार आहे. सो यांनी काही पोज वगैरे दिली नाही. पण मम्मी बघती माझ्याकडे. नंतर ब्राह्मण काकांनी काय बघा, किचन कट्ट्यावर चूल मांडली आणि त्याच्यावरती दूध घालवणार आहेत. गॅस नव्हता का आपल्याकडे? असू द्या, काहीतरी असेल त्यांची विधी, आपण नाही काय बोलायचं. आणि हे होम करताना इतका धूर चालू होता की स्वतःच डोळ्याला हात लावून बसलेत. म्हणजे मंत्र कोण म्हणायचं आहे. मग हे पूजा वगैरे यांनी छान मांडली होती. पूजा वगैरे झाली. मग आता आम्ही म्हटलं सत्यनारायणची पूजा करणार होती मम्मी पप्पा. मग सगळं साईडनी डेकोरेशन वगैरे आम्ही केलं. तर मला तो प्रसाद खायचा होता. मी प्रसादाची वाट बघते, मला कधी खायला भेटेल. जाऊ देत, कोण देणार नव्हतं, मला माहिती होतं. म्हणून म्हटलं आधी होऊन जाऊ दे. आमच्या नगराध्यक्ष प्रणितीताई आल्या होत्या. मग आता पूजा वगैरे सुरू होती, सगळं झालं. मग म्हटलं चलो गाईज, बाय बाय. आता पुढची तयारी